नमस्कार, मी संजय डांगोरे। गेल्या 30 तारखेला महसूल विभागाने एक पत्र पाठवलं की महाराष्ट्रामध्ये 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 69 अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करणार आहे। त्यामध्ये प्रशासनावर येणारा अतिरिक्त भार म्हणजे हा प्रशासनी भार हलका करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन कार्यालयाची निर्मिती करून जनतेचा त्रास वाचवण्यात येणार आहे। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती होणार आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर विभागामध्ये आणि इतरही ठिकाणी अशा महाराष्ट्रातील 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 69 नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा मानस सरकारचा आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल हा जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे आणि गेल्या काही काळामध्ये अनेकांनी सांगितलं की इथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय येणार आहे, परंतु त्या पत्रामध्ये काटोलचा कुठेही उल्लेख नाही। खरं पाहिलं तर काटोल हे मध्यवर्ती आहे। आजूबाजूला कळमेश्वर आहेत, हिंगणा आहेत, नरखेड आहेत, सावनेर भाग आहेत आणि मध्ये ह्या काटोल असून सुद्धा त्या काटोलला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय येणार नसल्याचं खात्रीला कळत आहे। शासनाच्या पत्रामध्ये इतर दुसऱ्या शहराचं नाव आहे। आमची अशी विनंती आहे की काटोल येथे सर्व सोयीनं असणाऱ्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती व्हावी आणि तिथे कार्यालय सुरू व्हावं। धन्यवाद।